नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या सोसायटीचं जे गार्डन आहे त्या गार्डनची टूर करवणार आहे. त्या गार्डनमध्ये कुठले कुठले झाडं आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत, त्याची नावं प्लस त्याचा उपयोग कशासाठी होतो, औषधांसाठी किंवा काही, हे सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि माझ्या पप्पांनी वगैरे ते मस्त कसं जपलेलं आहे वगैरे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर चला आता तुम्हाला दाखवतो कुठले कुठले झाडं आहेत आमच्या गार्डनमध्ये ते. तर मित्रांनो, हे बघा, हे अशा प्रकारे आमचं गार्डन आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळी झाडं आहेत. इकडे इथून अशी, हे बघा इथे बघू शकता तुम्ही, जे ऑलमोस्ट भरपूर प्रकारची झाडं आहेत जे की पप्पा प्रत्येक 5-6 दिवसाला याला पाणी वगैरे घालतात. आणि इथली जी म्हणजे गवत वगैरे येतं हे पण साफ करतात पप्पा. तर चला आता तुम्हाला पहिलं झाड दाखवतो कुठलं आहे ते. तर मित्रांनो बघा, हे झाड आहे पहिलं. याला पांढरा अडुळसा असं म्हणतात. याचं पानं वगैरे तुम्ही बघू शकता, पूर्ण हिरवे हिरवे पानं आहेत. थोडीशी धूळ साठलेली आहे याच्यावरती, पण रस्त्यामुळे ते साठलेली आहे. तर याचा जो वापर आहे तो सूज कमी करण्यासाठी, म्हणजे एखादी जागा तुमची सुजली आहे कशामुळे, काही लागून वगैरे, तर त्याची सूज वगैरे कमी करण्यासाठी याच्या पानांचा वापर केला जातो. म्हणजे दुसरे जे आयुर्वेदिक औषध वगैरे आहेत त्याच्यामध्ये पण याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते हे आहे बघा, हे आहे मोसेस इन द क्रेडल याचं नाव आहे. याला मराठीमध्ये छोटा रोहेओ पण म्हणतात. आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही नारळ, जे की याचा उपयोग आणि हे सगळ्यांना माहितीच आहे, एनर्जीसाठी वगैरे नारळ पाणी वगैरे चांगलं असतं. आणि दुसरा उपयोग म्हणजे जेव्हा नारळ येतं तेव्हा देवापुढे ते फोडलं जातं. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, हे आहे आंब्याचं झाड. हे आणखीन रोपटं आहे, याला आणखीन आंबे यायचे आहेत. तर आंबे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत, भरपूर प्रकारचे आंबे असतात, हापूस असतो, भरपूर प्रकारचे असतात, ज्याची मला नावं पण जास्त माहीत नाही आहेत. आणि त्याच्यानंतर इकडं बघू शकता तुम्ही, हे आहे गुलाबाचं झाड. ह्याची ही एक वेगळी प्रजाती आहे. हे मिनिएचर गुलाब आहे, जे की छोट्या प्रजातीचं गुलाब आहे. तुम्ही इथे बघू शकता, जे मोठे मोठे गुलाब असतात त्याच्यापेक्षा खूप छोटा आहे साईजमध्ये, त्याच्यामुळे याचं नाव मिनिएचर गुलाब म्हणून आहे. गुलाबाचं थोडक्यात आपल्या परिसरात पॉझिटिव्हिटी राहते आणि गुलाब चांगला दिसतो, याच्यामुळे पण लावला जातो. त्याच्यानंतर इथे पण बघू शकता तुम्ही, सेम आहे झाड जे इकडे आहे ते. त्याच्यानंतर हे जे आहे ते आहे फणसाचं झाड आहे बघा. याच्यामध्ये हे दिसतंय तुम्हाला, जे पानं दिसत आहे ते फणसाच्या झाडाचे पानं आहेत, जे की फणसाचं झाडाची जी उंची असते ती 10 ते 20 मीटरपर्यंत हे फणसाचं झाड वाढू शकतं. हे आणखीन लहान आहे तरी पण बघा किती उंच गेले हे. आणखीन हे खूप उंच जाणार आहे आणि मोठं होऊन त्याच्यानंतर ते 10-20 मीटरपर्यंत तर नक्कीच जाईल. त्याच्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही, हे आहे नॉर्फोक आयलँड पाईन या झाडाचं नाव आहे. हे एक शोपीसचं झाड आहे, एकदम मस्त दिसतं हे शोसाठी वगैरे. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे आंब्याचं मोठं झाड आहे जे की आणखीन वाढतं आहे. त्याच्यानंतर इथे हे बघू शकता तुम्ही, हे आहे जास्वंदीचं झाड. जास्वंदीचं झाड आहे हे, जे की हिबिस्कस म्हणून पण ओळखलं जातं. याला मोठे मोठे फुलं येतात, जे की शोसाठी वगैरे एकदम मस्त येतात. हे पण शोपीसचंच आहे, याला फुलं पण येतात पण आता सध्या नाही येत. तुम्ही बघू शकता इथे इकडं मोठं आहे. हे आहे जांबाचं झाड. जांबाचं झाड आहे हे पण त्याचंच आहे. याला पानं फुटत आहेत आता बघा, तुम्ही बघू शकता. हे कुंडीमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वाढलेलं नाही आहे. हे कसं हे खाली आहे त्याच्यामुळे जास्त वाढ आहे याला, आणि पाणी पण मिळतं, याला पण मिळतं, पण आणखीन पानं फुटलेली नाही आहेत याला, तर हळूहळू ते पण येत. त्याच्यानंतर ते बघू शकता नारळाचं झाड आणखीन एक, ते मोठं झाड आहे आणि हे आहे छोटं. याला आणखीन नारळ यायला खूप वेळ आहे. त्याच्यानंतर इकडे पण आणखीन एक जास्वंदीचं झाड आहे बघा, इकडे बघू शकता तुम्ही, आणखीन एक जास्वंदीचं झाड आहे इकडे. त्याच्यानंतर
याला स्पॅनिश डॅगर असं म्हणतात. हे लांब लांब याचे जे इकडं बघा लांब आकाराचे जे पानं आहेत तलवारीच्या आकाराचे, हे पण एक शोपीसचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडे बघा हे आहे मिनी चांदणी. बघा इकडे बघू शकता तुम्ही, मस्तपैकी एक फूल आलेलं आहे. इकडे पण खाली आहे फूल आणि एकदम मस्त दिसतंय हे. या झाडाला जे आहे ना ते वर्षभर छोटे छोटे फुलं राहतात. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे आहे इन्सुलिन प्लांट आहे, म्हणजे मधुमेहाचं झाड आहे. याचं जे या झाडामध्ये कोरोसिलिक ॲसिडसारखे पोषक घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आपल्याला मदत करतात. आणि या पानांचं जर सेवन केलं तर शरीराचे जे मेटाबॉलिझम असतात ते सुधारतात. आणि याच्या व्यतिरिक्त मधुमेहाव्यतिरिक्त खोकला, सर्दी किंवा त्वचेचे आणि जे डोळ्यांचे संक्रमण आणि फुफ्फुसाचे आजार जे असतात यावर देखील सुद्धा हे झाड उपयोगी पडतं. ही याची खासियत आहे. बघा इकडे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, ही जी आहे ती कोरफड आहे. बघा याच्यामध्ये याच्या पानामध्ये जे जेल असतं ते भाजलं किंवा कुठली जखम असेल, सनबर्न यासारख्या समस्यांवरती उपचार करण्यासाठी किंवा सौंदर्य प्रसाधने म्हणजेच जे आपले ब्युटी सोप्स वगैरे असतात किंवा औषधांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तर मित्रांनो, हा आहे बघा ओवा. या ओव्याचा जो वापर केला जातो तो सर्दी, खोकला किंवा कफ झाल्यावरती ह्याच्या पानांचा जो हे जे पानं आहेत ना याचा काढा करून पिला जातो. त्याच्यानंतर गॅस, अपचन क्रिया या गोष्टीसाठी पण याचा वापर केला जातो. आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी पण याचा वापर केला जातो. असे भरपूर फायदे आहेत याचे. तर हे सगळं इथे. त्याच्यानंतर पुढे बघा इकडे पण एक नारळाचं झाड आहे आणि इकडे एक गुलाबाचं झाड आहे. तर अशा प्रकारे आहे सगळी बाग. तुम्ही बघू शकता इकडे अशा प्रकारे ही बाग आहे. मस्त सगळे झाडं वगैरे आहेत इथे. पप्पायाची देखरेख वगैरे एकदम चांगली करतात. टाईम टू टाईम पाणी वगैरे याला सारखं असतं. इकडे बघू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर खालचं गार्डन झालेलं आहे आणि मी आलो आहे आता टेरेसवरती. तर टेरेसवरती पण तुम्ही बघू शकता हे ओव्याचं झाड आहे. ज्याचे की यूजेस वगैरे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर हे आहे तुळस. तुळशीचा उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे, पण याचा जर ब्लॅक टीमध्ये तुम्ही तुळशीचे पानं वगैरे टाकून ठेवलं तर ते हेल्थसाठी खूप चांगलं असतं. त्याच्यानंतर हे आहे बघा लाजाळूचं झाड. याची एक जादू दाखवतो मी तुम्हाला. हे बघा टच केलं की हे एकदम असं फोल्ड होऊन जातात याचे पूर्ण पानं. हे बघा बघू शकता तुम्ही इकडे. म्हणजे सगळ्या ऑलमोस्ट कुंड्यांमध्ये तेच आहे. आणि हा आहे कढीपत्ता, जो की भाज्यांमध्ये यूज केला जातो. हे बघा हे लिलीचं झाड आहे. इकडे बघू शकता खाली गवत वगैरे आलेलं आहे कुंडीमध्ये. तर अशा प्रकारे टेरेसवरती पण थोडेसे झाडं लावलेले आहेत. आत्ता तुम्हाला दाखवतो आमच्या बाल्कनीमध्ये पण बऱ्यापैकी झाडं लावलेली आहेत. चला बाल्कनीमध्ये जाऊयात. तर मित्रांनो, आलेलो आहोत आपण गॅलरीमध्ये आणि बाकीच्या झाडांची इन्फॉर्मेशन तुम्हाला ताई देईल. तर हे बघा हे कशाचं झाड आहे? ही पण एक लिलीचाच प्रकार आहे. याला पांढरी फुलं येतात. ओके. आणि हे जे आहे ह्याला गावाकडे चिल्लारी बोललं जातं, पण इकडे काय बोलतात हे कमेंट करून सांगा. हे व्हाईट कलरचे फ्लावर्स येतात त्याला. याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स असतात. ओके. आणि याला मोरपंखाचं झाड आम्ही तरी म्हणतो, पण तुम्ही काय बोलतात हे सुद्धा कमेंट करा. आणि हे आहे मनी प्लॅन्ट. हो बाबू. आणि हे आता असं सांगितलेलं चिल्लारी, हा रेड कलरचा प्रकार आहे. हे आहे रबर प्लॅन्ट. हे की हवा शुद्ध ठेवण्यामध्ये खूप फायदेशीर असतं हे झाड. आणि हे आहे व्हाईट कलरचा गुलाब. याला बघू शकता तुम्ही खूप साऱ्या कळ्या आल्यात. आताच कटिंग केली होती. एक गुलाब पण आलेला आहे मित्रांनो. इकडे बघू शकता कसला सुंदर दिसतंय. हे बघा कळ्या येतात याला, खूप सारे फ्लावर्स येतात. हा बाबू. आणि हे बघा हे काय म्हणताय तुम्ही काय म्हणताय मॅडम? हाय म्हण. हाय. ओके हाय. ओके. हे अशा प्रकारे फुलांचे गुच्छ येतात. अशाच प्रकारे गुच्छामध्ये कळ्या येतात यांना, त्या झाडाला व्हाईट कलरच्या. ओके. आणि सारखं कटिंग केली तर तुम्हाला नक्कीच म्हणजे याचं
खूप सारे फ्लावर्स दिसतील या झाडावरती. आणि हे आहे जास्वंदी. ही छोट्या प्रकारची जास्वंदी आहे आणि या झाडाची पण आताच कटिंग करण्यात आलेली आहे सगळ्याच झाडाची, त्यामुळे असं दिसतंय तुम्हाला. पण खूप सारे फ्लावर्स येतात त्याला पण. हे बघा, इथे कळी दिसेल तुम्हाला, इथे कळी दिसेल, सगळीकडे कळ्याच कळ्या आहेत यावरती. आणि हा आहे मोगरा. तर यालाही आता कळ्या यायला लागल्यात कारण झाडाची आताच कटिंग करून झालेली आहे. आणि याला खूप छान असं, हे बघा कशी छान प्रकारे फुटला मोगरा पण. हे बघा, इथे पण फुटला, इथे पण फुटला. आणि जिथे जिथे तुम्हाला फुटलेलं दिसेल ना, तिथे तिथे कळ्या येतात आणि फुलं येतात. आणि हेही आता सांगितल्याप्रमाणे चिल्लारीचा प्रकार, पण हा पिंक कलरचे आहेत फ्लावर्स. हा आहे आपला रेड गुलाब. हे बघा किती साऱ्या कळ्या आहेत आणि फुलं पण येत आहेत, उमलत आहेत. हे बघा, हे बघा कळ्या. झाडांची सारखं तुम्ही कटिंग करत राहिला तर तुम्हाला म्हणजे छान प्रकारे फुलं दिसून येतात झाडावरती. यामध्ये पण मनी प्लांट लावलेला आहे. हे आहे तुळशीची रोपं, जे की मंजुळा टाकला की तुळशीचे रोपं खूप प्रमाणात येतात झाडामध्ये. आणि हे फणस लावलेलं आहे मित्रांनो. फणसाचं झाड खाली पण झाड आहे, खाली पण लावलेलं आहे आणि इथे पण लावलेलं आहे. आणि यामध्ये पण मनी प्लांट आहे आणि यामध्ये सदाफुलीचं झाड उगवलेलं आहे. ओके. आणि वरी हे शो, हे पण एक शो, याला काय म्हणतात हे माहीत नाही मला एवढं, पण हे शोचं झाड आहे. इथे आहे मनी प्लांट. किती छान प्रकारे आला हिरवा हिरवा गार. आणि याच्यानंतर पुढं पण एक आहे आणि मनी ते शोचं प्लांट आहे. मनी प्लांट नाहीये ते, शोचं झाड आहे. सॉरी, झाडांची माहिती देते काही माहिती नाही. आणि हे बघा, हे आहे आमचं गोल्डन प्लांट. लव यू, लव यू लव यू, लव यू सो मच. ओके, बाय बाय. तर मित्रांनो, सगळं जे गार्डनमध्ये झाडं होती, आमच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवरती जे झाडं होती, त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन झालेली आहे. तर जेवढं मला माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि बाकीचं जे ताईला माहिती होतं ते पण तिने सांगितलेलं आहे. बाकी झाडांची काळजी तर पप्पा घेतातच. त्यांना 4-5 दिवसातनं एकदा पाणी वगैरे सगळं टाकावंच लागतं त्यांना, नाहीतर ते सुकून जातात. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ छोटासाच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.